गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज मी इथे मनालीला आलेलो. तसं ब्लॉग करायचं खूप टायमाआधी सुटलेलं. आज आम्ही मनालीवरून जे वुपर्सचा स्टे आहे ओल्ड मनालीचे इथे, तिथून बारामतीला पासला जाणार आहे बाईकने. 3 बाईक रेंट केलेत, हंटर 350, आणि त्या बाईक घेऊन आम्ही जाणार आहे. ते टेम्परेचर खूप जास्त आहे म्हणून ही सर्व ॲक्च्युली प्रिपरेशन करून चाललं आहे. तर आम्ही सांगू आणि आम्ही ऑक्टोबर 2025मध्ये चाललो आहे. तर त्याचा अख्खा जो एक्सपिरियन्स असेल, जे काय असेल, ते आम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू. तर सकाळचे 7 वाजलेत आणि इथे जस्ट आम्ही तयार झालो आणि निघायला पण तयार आहोत. मनालीपासून बारामतीला पासचं डिस्टन्स ऑलमोस्ट आहे 150 किलोमीटरच्या आसपास, आणि आम्ही न स्टे करायचा ट्राय करणार आहे. इन केस काय प्रॉब्लेम झाला तर स्टे करणार आहे. तर आम्हाला ऑलमोस्ट म्हणजे पकडा दिवसाचे 300 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. आणि सध्या मनालीत तर थंडी नाही, किंवा आम्ही ती बॉडी आमची ॲडॅप्ट केली आहे थंडीला, बट तिकडे खूप जास्त थंडी असणार आहे. ते आम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू. तर सध्या आम्ही अटल टनलच्या बाहेर पोचलो आहे, आणि ॲक्च्युली इतकी थंडी, हात तर पूर्ण सुन्न झालेले आहेत, म्हणून हे काय काढलं पण नाही. तर आता सध्या अटल टनल क्रॉस करणार आहे, जो ऑलमोस्ट 8 किलोमीटरचा आहे. आणि खूप जास्त खतरनाक थंडी आहे, हात पूर्ण सुन्न पडलेले आहेत. पण ठीक आहे, कारण आता तर इथे खूप कमी थंडी आहे, पण सिसू आल्यानंतर तर खूप जास्त थंडी होणार आहे. आणि वास लाजायलेत कॅमेरासमोर लाजायलेत. आता आम्ही टंडी म्हणून एक विलेज आहे, तिथे येऊन थांबलो आहे. भाई तुम्ही पाठचा व्ह्यू बघू शकता. नाही दिसलं इथे तर बर्फ नाही आहे, बट भाई जो स्नो झाला आहे डोंगरावर, हे हाताची हालत बघू शकता, लाल भडक झालेत. ते हे होतात ना, जास्त बर्फाने फ्रोझन होतात, त्या टाईपचे झालेत. पण ठीक आहे भाई, जी बाईक चालवायची मजा आहे या टेम्परेचरमध्ये. एकदम पाय सुन्न पडलेत थंडीने, हात तर पूर्ण सुन्न पडलेत, हात तर फील होत नाही. बाईक चालवते ते फील होत नाही, काहीच फील होत नाही. फक्त हे अप्पर बॉडी थोडी नीट आहे, कारण जॅकेट वगैरे प्रॉपर घातले, कारण हाताचं ग्लव्ज वगैरे काय आणलं नव्हतं. खाली एक ट्रॅक पॅन्ट आणि कार्गो पॅन्ट घातले, त्याच्यामुळे पाय थोडे ठीक आहेत, बट हात पूर्ण डेड झालेत. ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत. आता तुम्ही पाठचं व्ह्यू बघूच शकता. सध्या मी सूरजताल लेकला पोचलो आहे, आणि भाई इकडचा व्ह्यू आणि इकडची थंडी, आई शपथ. पण व्ह्यू इतका भारी आहे ना, व्ह्यू त्यासमोर थंडी कितीही असू दे, काहीसुद्धा वाटत नाही आहे. खूप खतरनाक भाई, खूप मजा येते, आई शपथ. खरं इकडे यायचं जर असेल तर खरी मजा बाईकनेच यायची मजा आहे. कार नाही तर काय ठीक आहे, भारीच वाटतं, पण खरं जगायचं असेल ना हे, तर बाईकशिवाय दुसरं काय हेच नाही, ऑप्शनच नाही. तर सध्या आलो आहे, इथून मोजून 6-7 किलोमीटर राहिलं असेल. पाठचा व्ह्यू हा आहे, पाठचा व्ह्यू, आई शपथ. तर खतरनाक भाई, व्ह्यू बघा फक्त पाठचा. आणि दुपारचे 12 वाजलेत, ते बघा खाली बघा कशी दरड कोसळते. त्यामुळे जास्त वेळ थांबणं पण थोडं हे आहे, जरा लक्ष ठेव जरा.
तर अशा प्रकारे सकाळी 7:30ला निघालेलो, 12:30 वाजलेत. मध्ये खूप सारे ब्रेक झाले कारण खूप सारे व्ह्यू होते. तुम्ही वाटचं व्ह्यू बघू शकता. आई शपथ भाई, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, खतरनाक. लोक पण खूप कमी आहेत, त्यामुळे जरा चांगलं वाटतंय. पण ब्लड लाईनमध्ये फर्स्ट, पण 3 जण एक साथ. आणि फर्स्ट ऑल मायटी पास्ट वर्ल्ड 8 हायेस्ट ॲट 16,040 फीट. बारालसला पास. तुम्ही पाहू शकता माझे पाय ऑलरेडी बघा केवढे आज जात आहेत. तुम्ही विचार करू शकता की केवढा बर्फ आहे ते, केवढा 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 अजून केवढा बर्फ पाहिजे. हां खतरनाक खतरनाक मजा आली. आई शपथ. आई फर्स्ट पास झालेला आहे 2025 ऑक्टोबरमध्ये. तर यानंतरचे पास लवकरच होते. अशा प्रकारे हा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. आयुष्यातला पहिला पास. एक आमचं नग आणि दुसरा. तर तिघांनी काही तुम्ही चेहऱ्यावर ते आनंद भाई, तुम्ही खतरनाक यार. काय म्हणजे आता काय सांगावं, काय खतरनाक भाई, खतरनाक. टाटा बाय बाय, जय शिवराय, जय भवानी.